मुलगी नको म्हणून आईचा बळी. पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. पंढरपुरात बेकायदेशीर सोनोग्राफी, बार्शीत असुरक्षित गर्भपात, तरुण विवाहितेचा मृत्यू. हा अपघात नाही, हा आजारही नाही, हा मृत्यू नैसर्गिकही नाही. ही आहे मुलीविरोधात रचलेली हत्या. बार्शी तालुक्यातून समोर आलेली ही घटना समाजाला लाजवणारी आहे, कायदा व्यवस्थेच्या तोंडावर थुंकणारी आहे आणि माणुसकीचा गळा घोटणारी आहे. 28 वर्षांची विवाहित महिला वृषाली मोरे पुन्हा गरोदर होती. पण प्रश्न एकच होता की पोटात मुलगी आहे की मुलगा. हा प्रश्न विचारणं गुन्हा आहे, तपासणं गुन्हा आहे. आणि तरीही दिनांक 6 डिसेंबर रोजी पंढरपूरमध्ये PCPNDT कायद्याला धाब्यावर बसवून बेकायदेशीर सोनोग्राफी केली जाते. निकाल काय? मुलगी आहे. आणि तिथेच ठरतो मृत्यूचा फतवा. त्यानंतर थेट बार्शी तालुक्यात पांढऱ्या बोलेरोमधून मृत्यू घरापर्यंत पोहोचतो. एक पुरुष गाडीत थांबतो, एक महिला घरात जाते आणि असुरक्षित गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात. ना हॉस्पिटल, ना डॉक्टर, ना कायदा, फक्त पैसा आणि मुलगी नको असल्याचा विकृत विचार. त्यानंतर वृषालीला त्रास सुरू होतो, भयानक रक्तस्राव. 14 डिसेंबरला तिला रुग्णालयात नेलं जातं, पण डॉक्टर सांगतात ती मरण पावली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो? असुरक्षित गर्भपातामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे मृत्यू. म्हणजे स्पष्ट आहे, मुलगी असल्याचं कळताच गर्भपातातून आईचा मृत्यू. 2 जीव संपवणारा एक गुन्हा. आणि या प्रकरणी विकास पवार, राहणार खेडभोसे तालुका पंढरपूर, आणि त्याचे साथीदार एक पुरुष एक महिला यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पण प्रश्न अजूनही जिवंत आहेत. पंढरपुरात असे बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्र कोणाच्या आशीर्वादाने चालतात? किती पैशात मुलींचं भविष्य विकलं जातंय? पुढची वृषाली कोण? हा केवळ गुन्हा नाही, हा समाजाच्या मनोवृत्तीचा आरोप आहे. मुलगी जन्माला येण्याआधीच मारली जाते आणि आपण गप्प आहोत. आज जर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या प्रत्येक गर्भात मृत्यूची भीती असेल. बार्शी तालुक्यातून मन हिलावणारी आणि समाजाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. बेकायदेशीर लिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपातामुळे 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयत महिलेचं नाव वृषाली वैभव मोरे असं असून पंढरपूर येथे PCPNDT कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीर सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये गर्भ मुलगी असल्याचं सांगितल्यानंतर आरोपींनी गर्भपातासाठी गोळ्या देऊन गर्भ खाली करण्याचा अमानवीय प्रकार केला. दिनांक 11 डिसेंबर रोजी आरोपी पांढऱ्या बोलेरो गाडीतून थेट मयतेच्या घरी आले. एक पुरुष गाडीत थांबला तर एका महिलेला घरात पाठवून असुरक्षित गर्भपाताची औषधे दिली गेली. त्यानंतर वृषालीला तीव्र रक्तस्राव सुरू झाला. 14 डिसेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ग्रामीण रुग्णालय बार्शीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद आहे की असुरक्षित दुसऱ्या त्रैमासिकातील गर्भपातामुळे झालेल्या रक्तस्रावाने मृत्यू झालाय. या प्रकरणी विकास पवार, राहणार खेडभोसे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, आणि त्याच्यासोबत असलेले एक पुरुष आणि एक महिला यांच्यावर BNS 105, 90, 92 तसेच PCPNDT कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हा केवळ मृत्यू नाही, ही मुलीविरुद्ध चाललेला अमानवीय कट आहे. हा कायद्याला आव्हान देणारा काळा बाजार आहे आणि हा आईच्या पोटातच जीवन संपवणारा गुन्हा आहे. आता प्रश्न असा आहे की अशा बेकायदेशीर सोनोग्राफी रॅकेटवर कठोर कारवाई कधी करणार आणि आणखीन किती महिलांचे बळी जाणार?